अर्थ बजेटच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं। खूप मोठी घोषणा करण्यात आलेली आहे अर्थसंकल्पामध्ये आणि त्याच्याबद्दलच चर्चा सुरू आहे। ब्रेकपूर्वी सचिन सावंत काँग्रेसचे बोलले होते की घोषणा तर झाली पण लॉस ऑफ रेव्हेन्यूचं काय, अर्थात तो मुद्दा आहे। आत्ता तरी फील गुड सगळ्या देशभरातले जे काही नोकरदार आहे त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसलेला आहे। पाठक सर, तुम्ही पण सगळा अर्थसंकल्प ऐकलात, मोठ्या घोषणा झालेल्या आहेत, म्हणजे सगळ्याच सेक्टरसाठी। जसं आता खांबेटे सरांनी MSMEचं उदाहरण दिलं, काय सांगाल? आता लॉस ऑफ रेव्हेन्यूचा मुद्दा तर नक्की निघेल। बजेटच्या आधी मी आपल्याला सांगितलेलं होतं की 2014 नंतर या सरकारने इन्कम टॅक्सचे दर वाढवलेले नाही। 2014च्या आधी आपलं इन्कम टॅक्सचं कलेक्शन साधारणतः 6-7 लाख कोटी होतं, ते आज 16-17 लाख कोटीवर गेलेलं आहे। त्यामुळे ज्या लोकांनी भरभरून या देशाला दिलं, फायनान्स मिनिस्टरला दिलं, त्यांना फक्त 1 लाखाचं रिबेट दिलं आहे, ज्याची आपण चर्चा करतो आहे। मात्र 50 लाख कोटीच्या बजेटमध्ये फक्त 1 लाखाच्या चर्चेवर आपण वेळ घालवत आहे। मला इतर मुद्द्यांकडे लक्ष वेधायचं आहे। इतर मुद्दे असे आहे की आपली जी अर्थव्यवस्था आहे ही 5 ट्रिलियनची आपल्याला अर्थव्यवस्था जर करायची असेल तर काय काय करायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत। जसं आपण MSME म्हटलं, MSME 30% GDPला कॉन्ट्रीब्यूट करतो, एम्प्लॉयमेंटला जवळजवळ 12-13 कोटीचं एम्प्लॉयमेंट देतो। तर त्या MSMEसाठी देखील आपण चर्चा केली की त्यांना बेनिफिट्स दिलेले आहेत। आज GDP जर बघितला तर जागतिक स्तरावर GDPचा दर हा 3% आहे आणि जे डेव्हलप्ड इकॉनॉमीज आहेत त्यांचा GDP 2%च्या खाली आहे आणि इमर्जिंग इकॉनॉमी जे आहेत त्याचा GDPचा दर 4% आहे। या पार्श्वभूमीवर भारताची अर्थव्यवस्था ही 6.5% वाढते आहे। याचं कारण असं आहे की आपल्याकडे डिसिसिव्ह लिडरशिप आहे आणि हे लिडरशिप इन्व्हेस्टरला काय काय लागतं, त्याला कम्फर्टने काय लागतं, त्या दृष्टीने कायदे मला बदलायचे आहेत का। आता 1961चा इन्कम टॅक्सचा कायदा, म्हणजे आज त्याला जवळजवळ 60-65 वर्ष झाले, तो आपण बदलतो आहे। असे अनेक कायदे बदलतो आहे, डिक्रिमिनलायझेशन करतो आहे, त्यामुळे कम्फर्ट वाढत आहे। इन्कम टॅक्सचा जर आपण अनुभव घेतला तर आज आपल्याला इन्कम टॅक्सची पायरी चढायची आवश्यकताच नाही। आज नवीन इन्कम टॅक्समध्ये 50% प्रोव्हिजन्स त्या डिलीट करणार आहेत, म्हणजे सिम्प्लिफाय करत आहे। त्यामुळे कोणत्याही अर्थव्यवस्थेला जर चालना द्यायची असेल तर इन्व्हेस्टर फ्रेंडली अशा टाईपचं वातावरण आणि गरिबांसाठी ज्या ज्या आपल्याला स्कीम्स द्यायच्या त्या सगळ्या राबवायच्या। 1914ला मोदीजींनी पहिली घोषणा काय केली तर घराघरांमध्ये मला टॉयलेट करायचं आहे, घराघरांमध्ये मला वीज पोचवायची, रस्ते मला चांगले करायचे आहेत। हे सगळे केले का? विरोधकांनी जेव्हा प्रश्न विचारले की क्रूड ऑइलचे दाव कमी झाल्यानंतर तुम्ही आम्हाला त्याचा बेनिफिट का नाही दिला, तर हे सरकार वडापाव खाऊन दिवाळी मनवणार नाही आहे, त्याची त्यांनी रचना केली आणि ही जी डेव्हलपमेंट केली, म्हणजे जगामध्ये अर्थव्यवस्था कुठेतरी झुंजते आहे, तिथे भारताची व्यवस्था अजून पुढे जात आहे आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की हा अर्थसंकल्प अतिशय चांगला योग्य दिशेने आहे। शिंदे सर, खरं तर सुरुवातीला मी ज्या पद्धतीने 2 अपेक्षा विचारल्या होत्या, तुम्ही ज्या अपेक्षा सांगितल्या होत्या, मला असं वाटतं त्याचा उल्लेख सुद्धा झाला आणि खास भाज्या आणि फळं यांच्याबद्दल एक वेगळी योजना त्यांनी सांगितली। त्या पद्धतीने कुठल्या पद्धतीने पुढल्या 5 वर्षात काम करायचं हे सुद्धा विस्ताराने अर्थसंकल्पात मांडलं गेलं। जी तुमची अपेक्षा होती शेतकऱ्यांसाठी आणि शेती क्षेत्रासाठी किंवा शेतीपूरक क्षेत्रासाठी, ती काहीशी पूर्ण होताना दिसते? खरं म्हटलं तर उल्लेख झाला आहे, म्हणजे फळबागांच्या संदर्भात काही कॉम्प्रेसिव्ह पूर्ण इंटिग्रेटेड स्कीम आणण्याचा किंवा याचा विषय झाला, तर फिशरीच्या संदर्भातला उल्लेख झाला, मखानाचं बोर्ड स्थापन करण्याचा उल्लेख झाला, पल्सेसचं त्याचं आत्मनिर्भर होण्यासाठी कॉटनच्या सगळ्या त्यासाठी नवीन व्हरायटीच्या संदर्भात विषय झाला। पण ह्या सगळ्यामध्ये जो मुद्दा मी सुरुवातीला मांडला होता का शेतीचं उत्पन्न, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढण्याविषयी नक्की काय धोरणं आहेत आणि उत्पन्न वाढायचं असं तुमचा खर्च कमी व्हायला पाहिजे। आता इथं चर्चा होते की 12 लाखापर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री झालं आहे, सर्व झालं आहे। शेतकऱ्याचं ते उत्पन्नच तेवढं, म्हणजे ते 2 लाखाच्या वरती सरकत नाही अशी परिस्थिती, म्हणजे 0 ते 4 लाखापर्यंत इथं टॅक्स फ्री म्हणतोय। जवळजवळ भारतातले जेवढे शेतकरी आहेत 99% हे ज्यांचं उत्पन्न हे 4 लाखाच्या आतमध्ये आहे। म्हणजे जे शेतकऱ्यांविषयी जे ओरड आहेत की शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स नाही आहे, आता खरं पाहिलं तर म्हणजे जवळजवळ सर्व मध्यमवर्गीय ते सुद्धा त्याच्यामध्ये आलेत। पण दुसरा जो मुद्दा सगळे लोक विसरतात की शेतकरी इनडायरेक्ट टॅक्स जो भरतो त्याच्याविषयी कोणीच काही बोलत नाहीत। 18% GST लागतोय बऱ्याचशा ॲग्री इनपुट गोष्टींना आणि तो जो काही जातो तो शेतकरी काही परत बाजारातून कलेक्ट करू शकत नाहीत। मी उदाहरण म्हणून सांगतो, मागच्या वर्षी आम्ही ग्रेपच्या संदर्भात द्राक्षावर किती टॅक्स भरतो, आपण पर एकर किती टॅक्स भरतो याचं कॅल्क्युलेशन आम्ही काही केलं होतं, म्हणजे आपल्या यांना अर्थ मंत्रालयाला सादर बी केलं होतं रोडटेप स्कीममध्ये काही बेनिफिट घेण्यासाठी। तर ते एकरी जे होतं, म्हणजे आम्ही टोटल जेवढे काही खर्च करतो तर 50,000 रुपये हे एकरी हे टॅक्सच्या स्वरूपात आम्ही सरकारच्या तिजोरीमध्ये देतोय। मग ते GSTच्या स्वरूपात असतील किंवा मग सर्व्हिस टॅक्सच्या स्वरूपात असतील आणि ते परत रिटर्न घेण्यासाठी आमच्याकडे कोणत्या प्रकारची व्यवस्था नाही।
म्हणजे पर किलो जवळजवळ एक 9 ते 10 रुपये मी टॅक्स भरतोय. म्हणजे ॲक्च्युली मी आता डायरेक्ट इन्कम टॅक्स नसेल भरत, पण इनडायरेक्ट टॅक्स भरतोय आणि ते घेण्यासाठी बाजारातून परत घेण्याची माझ्याकडे काहीच व्यवस्था नाही आहे. खरं तर त्या संदर्भात उत्पन्न आपल्याला वाढत नाही. काही बोलायला थोडंसं अपेक्षित होतं का तिथे काय नक्की तरतूद होते, पण ती काही झालेली नाही आहेत. तो एक मला वाटतं तो एक थोडा अपेक्षा मानला आहे. आणि दुसरं एक नक्की म्हणजे काही मुद्दे आता त्यांनी जे मांडलेत, क्रॉप डायव्हर्सिफिकेशनचा मुद्दा मांडला, त्याचबरोबर इंटिग्रेटेड काही पॉलिसी म्हणजे पूर्ण एंड टू एंड काही व्हॅल्युशन उभ्या करण्याचा, तो नक्की स्वागतार्थ आहे. पण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी येणार, कारण गव्हर्नमेंटची इन्व्हेस्टमेंट येणं हेच आता ॲग्रिकल्चरमध्ये सर्वात महत्त्वाचं पाऊल असणं आहे. आणि त्यासाठी काय नक्की योजना आहे त्याच्याविषयी काही स्पष्टता आलेली नाही. अर्थात मला सचिनजी तुम्ही मला असं वाटतं विश्वास पाठक सरांच्या मुद्द्यावर काहीतरी तुम्हाला 2-3 बोलायचं होतं. मुद्द्यांवरती. पहिली गोष्ट अशी की निश्चितपणे डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे आपल्याला, म्हणजे भौगोलिक आपली संरचना अशी आहे की जी तरुणांची संख्या आहे ती मोठी आहे, जगामध्ये कुठेच नाही तेवढी, आणि तो आपल्याला डिव्हिडंड 2055 पर्यंत राहणार आहे. म्हणजे याच्या कालावधीमध्ये इकॉनॉमिक सर्वे देखील म्हणतोय आणि सगळेच जागतिक जे परिमाण करणाऱ्या यंत्रणा त्या म्हणतात की 8 ते 10% आपल्याला लागेल इतके. कारण ह्याच्या समोर आव्हानं काय आहेत तर प्रचंड मोठी बेरोजगारी, म्हणजे जगामधली सगळ्यात मोठी बेरोजगारी आज भारतामध्ये आहे. तुम्हाला लोकांच्या हातामध्ये पैसे देण्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी त्या दृष्टिकोनातून उपाययोजना करावे लागतील, की ती पहिल्यांदा आता दिसते की आपण आता त्या ठिकाणी मागणी वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. सचिनजी म्हणजे पॉलिसी बद्दल तुम्ही बोलताय, एवढे 10 वर्ष policies झालं आता बद्दल पहिल्यांदा बोलताय. तुम्ही जेव्हा आता तुम्ही जे प्रायोरिटी इंजिन सांगितले ते इंजिन्स हे पहिल्यापासून माहिती आहेत, पण प्रथम तुम्ही आता बघताय. आता तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती जर विचार केलात, आता त्यांनी सांगितलं जीएसटीचा सगळ्यात मोठा फटका हा इनडायरेक्ट टॅक्सचा जो बसतो अप्रत्यक्ष कराचा. आता तुम्हाला साधं पार्लमेंट कमिटीने सांगितलेलं आहे की तुम्हाला ट्रॅक्टरवरचे पार्ट्सचे तुम्ही त्याच्यावरचा जो टॅक्स आहे तो कमी केला पाहिजे, पण तो केलेला नाही. 12% आजही द्यावे लागतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.